कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर तुम्ही इथे आम्हाला बोलवलं असतं तर आम्ही आलो असतो। सर काय झालंय, तुम्ही बोलत का नाही? एवढं टेन्शन मध्ये का आहात तुम्ही? सर कसला पेपर आहे हा? साधा पेपर नाहीये, नोटीस आहे। नोटीस? कसली नोटीस? सर काय झालं, तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? प्लीज काहीतरी बोला सर, आम्हा सगळ्यांना पण टेन्शन यायला लागले आता। काय शेवटी मला वाटत होतं तेच झालं। म्हणजे मला वाटलं होतं की शाळेवरची टांगती तलवार दूर झाली आहे म्हणून आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा नीट पार पडतील असं वाटलं होतं। नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहामध्ये सुरू होईल असं वाटलं होतं। नाही नाही, हे असं व्हायला नकोय, असं व्हायला नकोय। मी आधी अक्षराला फोन करतो। सर आम्हाला तरी सांगा काय झालंय? काय झालं? सगळे एवढे टेन्शन मध्ये का दिसतात? सर काय झालं, तुम्ही गप्प काय? काय प्रॉब्लेम आहे का? केंद्र प्रमुख येणार आहेत का? काय झालं, काय परिपत्रक वगैरे आले का? मला टेन्शन येते सर। काय अक्षरा, अगं परिपत्रक नाही आहे, नोटीस आली आहे। कसली नोटीस? आपली शाळा शाळेचं काय? आपली शाळा संकटात आहे अक्षरा। म्हणजे काय झालंय? शाळा कायमस्वरूपी बंद होणार आहे। अक्षरा, अगं त्याचीच नोटीस आहे ही। भुवनेश्वरी मॅडमचे वकील ही नोटीस देऊन गेलेत। क्या बरा आहेस ना हो तू? काल एवढं फोन केला होता तू मला, कसा आहेस तू? बरा आहेस का नाही? अरे मला काय झालं, मी बरा आहे। काय झालं म्हणजे काय, शॉर्ट टर्म मेमरीला तुझा ऍक्सिडेंट झाला ना काल? काल ऍक्सिडेंट झाला, पण काही लागलं नाही मला। अरे एवढे फोन करत होतो तुला, तू फोन उचलायला मागणास काय नाहीस, मला काय कळणच की राव। एवढं तू टेन्शन मध्ये फोन केला, मी बी टेन्शन मध्ये आलो। सॉरी, मी तुला फोन केला आणि मग दवाखान्यात गेलो। ऍक्च्युली बाजूलाच तिकडे दवाखाना होता, मला कळलं आणि मग मी बोललो जाऊन दे, कशाला तुला बोलवायचं। सॉरी, तुला उगाच टेन्शन मध्ये टाकलं मी। नाही सॉरीचं काय लोणचं घालतो, गेलास ना दवाखान्यात? ते गोळ्या वेळ घेतल्यास ना टायमाला घे। कुठे लागले बघूया, काय लय लागले का? कुणी लागले? नाही, काय नाही, मारबीर काय लागला नाही, मी एकदम बरा आहे, ओके, फिट अँड फाईन। आराम कर आता तू, तेच म्हणतो मी तुला, आराम कर आणि जरा गाडी सावकाश चालवता। एवढ्या घाईत कुठे बोंबलत जात असतेस, मला काही कळत नाही। राईट राईस होई? अरे आराम वगैरे कशाला, मी बरा आहे, तुझं सांग ना। मला काय झाड भरले सगळं? चांगलंच आहे की। म्हणजे वहिनींची काय कॉन्टॅक्ट वगैरे झालं का? काय या गडबडीत मी सांगायचं विसरलो ओंक्या। काल मी तुला भेटायला येत होतो तेव्हा मंदिरापाशी मला कोण भेटलं माहिती आहे का? अक्षरा वहिनी। लगेच ओळखलास की? हा, ते तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय, तुला वहिनी भेटल्या असणार। अरे आनंदी म्हणजे अरे अचानकच समोर आल्या ना, मला काय बोलायचं सुधारणा माहिती आहे का ओंक्या? आणि काय म्हणाल्या मग? काय नाही बोलणं, काय तसं लय झालं नाही आमचं। का असं का? भेटल्या मला त्या तेवढ्यात मावशी आली आमची तिथं। आईसाहेबांची तब्येत अचानक काल बिघडली, ती मला घेऊन जायला तिथं आली, मग तिथं मी लगेच गेलो। मग काय आमचं बोलणं पुढं काय झालं नाही तसं। आता बऱ्यात ना थोरल्या सरकार? हा, तब्येत ठीक आहे आता। आणि घरी वगैरे सगळं ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम वगैरे नाही ना? आणि ते वकिलांना का बोलवलंयस? म्हणजे आज त्यांना तू बोलवलंयस मला कळलं। हा नाही, तेच जरा एका प्रॉब्लेमवर चर्चा करायची होती, काय मार्ग निघतोय का बघूया म्हणताना बोलून घेतले मी त्यासनी जरा। अधिपती सर। रे नमस्कार। या बसा सर, बसा। काय झालं सर, सगळं ठीक आहे ना?
एवढ्या अर्जंटली बोलवलं मला? एक विषय जरा हार्ड झालाय, तो सोपा करायचा आहे. काय विषय? आमच्या आईसाहेबांनी ती शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय. काय शाळा बंद? हा, पण शाळा आपल्याला बंद नाही होऊ द्यायची ओंक्या. पण अचानक असं का? शाळेबाबतीत काही ना काही गोष्टी कानावर तर येतच आहेत. मला कळलं त्या दिवशी शिक्षकांचे पगारही लेट झाले आणि आता एकदम शाळा बंद. म्हणजे इंटरनली काही प्रॉब्लेम आहे का सर? नाही, प्रॉब्लेम असा काय नाही. आता शाळेचं कामकाज सगळं व्यवस्थितच चालू आहे, तो काय प्रॉब्लेम नाही. मग शाळा बंद करण्याचा निर्णय का घेतला मॅडमने? आता काय आमच्या आईसाहेबांचं मत पडलं असं बंद करावं असं. आता त्यांची काही कारणं आहेत, ती त्यांच्या जागी बरोबर आहेत. पण मला विचारशील तर शाळा बंद करण्याची काही गरज नाही. हे काय त्याच्यावर सोल्युशन असू शकत नाही. माझं तर असं मत आहे की शाळा जशी चालली आहे तशी आपण चालूच ठेवली पाहिजे. पण आता आईसाहेबांचा निर्णय झालेला तुम्हाला तर माहिती आहे. त्यांनी एकदा निर्णय घेतला की त्या त्यांच्या मतावर ठाम असतात. मग आता काय करायचं? तेच काय करायचं मला बी कळण झाले ओंक्या. तुम्ही काहीतरी मार्ग काढा. शाळा बंद नाही झाली पाहिजे, काहीतरी त्याच्यावर तुम्ही उपाय सुचवा. पुन्हा एकदा आपण मॅडमशी बोलूया का? हवं तर मी स्वतः बोलतो. आपण समजावून बघूया त्यांना. ते आता आम्ही केलं नसेल होय. मी समजावलं त्यासनी लई, पण आता त्यासनी काय आता त्यांचं ठरलं म्हणजे ठरलं असं आहे ते. आईसाहेबांशी नको बोलायला आता या विषयावर. तुम्ही काहीतरी मार्ग द्या आम्हाला. शाळेचा विषय जरा लईच हार्ड झालाय जरा. आता कसा आहे तो विषय अजून चिघळायच्या आधी सोपा कसा करता येईल ते बघा. तुम्ही जसं सांगशील तसं आम्ही करतो. शाळा बंद नाही व्हायला पाहिजे. काय मार्ग काढता येईल तुम्ही सांगा. एक मार्ग आहे. नाही, ही काय कसली हे ते शाळा नाही बंद करू शकत सर. हे काय आहे? तुम्ही नका टेन्शन घेऊ सगळे प्लीज. शाळा नाही बंद होणार. अगं पण नोटीस नोटीसला उत्तर देऊ आपण सर. आता काय उत्तर देणार आपण अक्षरा? मॅडमनी एकदा निर्णय घेतला तर काहीही झालं तरी त्या तो निर्णय बदलत नाहीत. बापरे, आता कसं होणार सगळं? ह्या नोकरीच्या जोरावर मी कर्ज काढलंय आणि शिवाय माझ्या सासऱ्यांची बायपास सर्जरी पण आहे. नोकरी गेली म्हणजे पगार पण गेलाच ना. आता जगायचं तरी कसं आम्ही? आमच्या घरात तर मी एकटीच कमवतीये. ह्यांच्या बिझनेसचं तर काहीच खरं नाही. पैसा आला तर येतो, नाही तर काहीच नाही. परमेश्वरा, काय वेळ आणली आहेस ही आमच्यावर रे. परमेश्वरांनी नाही, भुवनेश्वरी मॅडमनी वेळ आणली आपल्यावर. त्यांना काही करून आपली शाळा बंद करायचीच आहे. ऐका माझं, आपली शाळा नाही होणार बंद. मी सांगते ना तुम्हाला, ही एक नोटीस आहे फक्त. त्यांच्या एका नोटीसवर शाळा नाही बंद करू शकत त्या. ऐका प्लीज, ऐका सर प्लीज, माझ्यावर विश्वास ठेवा. आपली शाळा बंद होणार नाही म्हणजे नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.